असा शेतकऱ्यांविषयी राधाकृष्ण विखे पाटील. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे. पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्याउपरी शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं. पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं की पुन्हा कर्जमाफी झाली, पुन्हा कर्ज घेतलं, पुन्हा कर्ज घेतलं, पुन्हा कर्ज घेतलं. त्यापेक्षा सर्वांच्याच मनात हे आता सरकार यावर आलं आहे की यानंतर शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरता उपाययोजना करायच्या आहेत, त्या करणार आहोत. आणि यावेळी मात्र जी समिती आम्हाला रिपोर्ट देणार आहे, धनदांडग्या किंवा ज्याचे इन्कम टॅक्स पेअर शेतकरी आहेत त्यांना सोडून ज्या शेतकऱ्याला खरी गरज कर्जाची आहे, कर्जमाफीची आहे, त्यांच्या बाजूने सरकार उभं राहणार आहे.